फ्रेंड्स, थंबनेलवरील मराठी वाक्य तुम्ही वाचलेली असतीलच. त्या मराठी वाक्यांमध्ये आतापासून, तेव्हापासून, जेव्हापासून, कुठूनही असे शब्द आलेले आहेत. मराठी वाक्य बोलताना हे शब्द आपण अगदी फ्लुएंटली वापरत असतो. म्हणूनच इंग्रजी बोलताना जर आपल्याला फ्लुएंट इंग्लिश बोलायची असेल तर तुम्हाला या मराठी शब्दांसाठी इंग्रजी शब्द कोणते आहेत ते माहिती असणं गरजेचे आहे. त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या मराठी शब्दांसाठी कोणते इंग्रजी शब्द आहेत आणि ते वाक्यांमध्ये कसे वापरले जातात ते समजून घेणार आहोत. त्यामुळे आजचा हा व्हिडिओ खूपच इन्फॉर्मेटिव्ह आणि युजफुल होणार आहे. म्हणूनच तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग आता आपण सुरू करूया. बघा, आता मी इथे फर्स्ट सेंटेन्स दिलेला आहे, आतापासून मला उशीर होणार नाही. म्हणजेच या वाक्यामध्ये आलेलं आहे आतापासून. आता हे जे सेंटेन्स आहे मला उशीर होणार नाही याचं इंग्रजी तर तुम्हाला येईलच. उशीर होणार नाही म्हणजेच हे फ्युचर टेन्समधलं वाक्य आहे. परंतु आतापासून यासाठी कोणता इंग्रजी शब्द वापरायचा तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आतापासून यासाठी आपण वापरतो फ्रॉम नाऊ ऑन. म्हणून आपण इथे घेणार आहोत आत्तापासून म्हणजेच फ्रॉम नाऊ ऑन. फ्रॉम नाऊ ऑन मला उशीर होणार नाही. होणार नाही मीन्स निगेटिव्ह सेंटेन्स, म्हणजेच हे निगेटिव्ह सेंटेन्स आहे आणि फ्युचर टेन्समधला आहे. म्हणून आय वोंट बी लेट. बघा, आय वोंट बी लेट. फ्रॉम नाऊ ऑन आय वोंट बी लेट. आतापासून मला उशीर होणार नाही. आतापासून तो तुम्हाला मदत करेल. आतापासून म्हणजेच फ्रॉम नाऊ ऑन. फ्रॉम नाऊ ऑन तो तुम्हाला मदत करेल मीन्स हे जे सेंटेन्स आहे ते फ्युचर टेन्समधलं आहे. तो म्हणजेच ही विल हेल्प. तुम्हाला मीन्स यू. बघा, फ्रॉम नाऊ ऑन ही विल हेल्प यू. आतापासून तो तुम्हाला मदत करेल. नेक्स्ट, आतापासून खोटं बोलू नकोस. हे सेंटेन्ससुद्धा आपण बऱ्याच वेळेला वापरत असतो. म्हणजेच आतापासूनसाठी आपण वापरणार आहोत फ्रॉम नाऊ ऑन. खोटं बोलू नकोस मीन्स हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे आणि निगेटिव्ह आहे. म्हणून आपण इथे सुरुवात करणार आहोत डोंट. आणि खोटं बोलणे यासाठी आपण काय शब्द वापरतो? लाय. म्हणून इथे आपण घेणार आहोत डोंट लाय. फ्रॉम नाऊ ऑन डोंट लाय. किंवा तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता डोंट लाय फ्रॉम नाऊ ऑन. म्हणजे आतापासून खोटं बोलू नकोस. दोघे प्रकारे तुम्ही हे वाक्य सेंटेन्स बोलू शकतात. म्हणजेच अशा प्रकारे मराठी वाक्यांमध्ये जर आतापासून असा मराठी शब्द आलेला असेल तर इंग्रजी बोलताना तुम्ही काय वापरू शकता? फ्रॉम नाऊ ऑन. याचाच अर्थ होतो आतापासून. मग यानंतरचे जे सेंटेन्स आहेत त्यामध्ये तुम्ही चेंज करू शकता. म्हणजेच वेगवेगळ्या प्रकारचे तुम्ही सेंटेन्स अशा प्रकारे बनवू शकता. फक्त आतापासून या शब्दासाठी तुम्हाला इंग्रजी शब्द माहिती असणं गरजेचं आहे. तो आहे फ्रॉम नाऊ ऑन. नंतर आहे मी त्याला तेव्हापासून पाहिले नाही. आता या मराठी सेंटेन्समध्ये आलेला आहे तेव्हापासून. इथे सुद्धा आलेला आहे तेव्हापासून तो माझ्याशी एकदाही बोलला नाही. इथे सुद्धा आलेला आहे तेव्हापासून. मग आता तेव्हापासून यासाठी इंग्रजी शब्द आहे सिन्स देन. सिन्स देन म्हणजेच काय? तेव्हापासून. म्हणून आपण इथे काय घेणार आहोत? मी त्याला तेव्हापासून पाहिले नाही. आता तेव्हापासून यासाठीच मी तुम्हाला सांगितलं आहे की सिन्स देन हा शब्द वापरला जातो. मग आता मी त्याला पाहिले नाही यासाठी हे टेन्सचं वाक्य आहे ते आपण शिकलेलंच आहोत. तर त्यासाठी तर तुम्हाला ते इंग्रजी ट्रान्सलेशन करता येईलच. म्हणून आपण इथे घेणार आहोत पाहिले नाही म्हणजेच आय निगेटिव्ह आहे. म्हणून हॅवंट. आय हॅवंट सीन हिम. मी त्याला पाहिले नाही. केव्हापासून? तेव्हापासून. म्हणून तेव्हापासूनसाठी आपण घेणार आहोत सिन्स देन. तेव्हापासून म्हणजे असं काहीतरी झालेलं असेल की आपण म्हणतो की तेव्हापासून मग मी त्याला पाहिलेले नाही. म्हणून आपण घेतलेलं आहे आय हॅवंट सीन हिम सिन्स देन. म्हणजे तेव्हापासून यासाठी आपण इथे घेतलेलं आहे सिन्स देन. त्यानंतर आहे तेव्हापासून तो माझ्याशी एकदाही बोलला नाही. बघा, एखादं भांडण झालेलं असेल तर आपण काय म्हणतो की तेव्हापासून तो माझ्याशी एकदाही बोलला नाही. म्हणजे इथे सुद्धा तेव्हापासूनसाठी आपण काय वापरणार आहोत? सिन्स देन. मग आपल्याला फक्त सेंटेन्स हे तयार करायचं आहे तो माझ्याशी एकदाही बोलला नाही. म्हणून आपण इथे घेणार आहोत निगेटिव्ह आहे म्हणून आपण इथे हॅझंट घेणार आहोत. ही हॅझंट टॉक्ड.
इथे थर्ड फॉर्म घेणार आहोत V3 फॉर्म. ही हॅजंट टॉक टू मी म्हणजेच काय, माझ्याशी बोलला नाही. एकदाही त्यासाठी आपण घेणार आहोत इवन वन्स. ही हॅजंट टॉक टू मी इवन वन्स. आणि तेव्हापासून म्हणजेच सिन्स देन. अशा प्रकारे तुम्ही सिन्स देनचा अर्थ आहे तेव्हापासून हा जर तुमच्या मराठी वाक्यामध्ये शब्द आलेला असेल तर त्यासाठी तुम्हाला वापरायचा आहे सिन्स देन. ही हॅजंट टॉक टू मी इवन वन्स. तो माझ्याशी एकदाही बोलला नाही तेव्हापासून. अशा प्रकारे. आता नेक्स्ट आहे, तुम्ही मला कुठूनही फोन करू शकता. आता इथे शब्द आलेला आहे कुठूनही. आता कुठूनही यासाठी तुम्ही वापरू शकता फ्रॉम एनिवेअर. फ्रॉम एनिवेअर म्हणजेच काय, कुठूनही. यासाठी तुम्हाला जर शब्द माहिती असला तर तुम्ही हे वाक्य सहजरित्या, आपण एवढे व्हिडिओ तयार केलेले आहेत मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेशनचे की तुम्हाला हे ट्रान्सलेशन मला वाटते की लगेच येईल. तुम्ही मला फोन करू शकता. फक्त तुम्हाला शब्द कशासाठी माहिती असणं गरजेचं आहे, कुठूनही. त्यासाठी शब्द आहे फ्रॉम एनिवेअर. म्हणजेच आता इथे घेणार आहोत, तुम्ही मला कॉल करू शकता किंवा फोन करू शकता म्हणजेच यू कॅन कॉल मी. तुम्ही मला फोन करू शकता, यू कॅन कॉल मी. आता कुठूनहीसाठी आपण वापरणार आहोत फ्रॉम एनिवेअर. यू कॅन कॉल मी फ्रॉम एनिवेअर. तुम्ही मला कुठूनही फोन करू शकता. नेक्स्ट आहे, हे काम कुठूनही करता येते. आता इथे याला कुठूनही म्हणजेच फ्रॉम एनिवेअर. हे काम करता येते. हे काम करता येते म्हणजेच त्यासाठी आपण घेणार आहोत धिस वर्क. करता येते किंवा आपण कॅन बी सुद्धा म्हणू शकतो. धिस वर्क कॅन बी म्हणजे करू शकतो. हे काम कुठूनही करू शकतो किंवा करता येते म्हणून आपण त्यासाठी घेतलं आहे कॅन बी. धिस वर्क कॅन बी डन. डन म्हणजेच करणे. त्याचा थर्ड फॉर्म आपण इथे घेतलेला आहे डन फ्रॉम एनिवेअर. कुठूनही त्यासाठी फ्रॉम एनिवेअर. बघा, धिस वर्क कॅन बी डन फ्रॉम एनिवेअर. हे काम कुठूनही करता येते किंवा करता येऊ शकते म्हणून आपण इथे कॅन बीचा यूज केलेला आहे. तू कुठूनही मदत घेऊ शकला असता. किंवा हे सेंटेन्ससुद्धा आपल्या परिचयाचंच आहे. तू कुठूनही मदत घेऊ शकला असता. कुठूनहीसाठी आपण वापरणार आहोत फ्रॉम एनिवेअर. मग आता हे कसं येणार आहे, यू कुड हॅव टेकन. यू कुड हॅव टेकन हेल्प. बघा, कुठून ते टेकन पाहिजे. यू कुड हॅव टेकन हेल्प फ्रॉम एनिवेअर. बघा, अशा प्रकारे हे वाक्य इथे ट्रान्सलेट झालेलं आहे. यू कुड हॅव टेकन हेल्प फ्रॉम एनिवेअर म्हणजे यू कुड हॅव टेकन हेल्पचा अर्थ काय झाला, तू मदत घेऊ शकला असता. कुठूनही फ्रॉम एनिवेअर. यू कुड हॅव टेकन हेल्प फ्रॉम एनिवेअर. त्यानंतर नेक्स्ट बघा, हे काम सुरू केल्यापासून मी खूप काही शिकलो आहे. बघा, आता हे काम सुरू केल्यापासून म्हणजे याचाच अर्थ काय, केल्यापासून म्हणजेच काय की जेव्हापासून मी हे काम सुरू केलं तेव्हा मी खूप काही शिकलो आहे. म्हणजेच एखादी गोष्ट जेव्हापासून तुम्ही सुरू करता या अर्थाने इथे सिन्स हा शब्द आपण वापरणार आहोत. म्हणजेच जेव्हापासून हा अर्थ इथे अभिप्रेत आहे म्हणून आपण इथे घेणार आहोत सिन्स आय स्टार्टेड धिस वर्क म्हणजेच हे काम. मी खूप काही शिकलो आहे म्हणजेच आय हॅव लर्न्ड. थर्ड फॉर्म इथे घेतलेला आहे आय हॅव लर्न. खूप काही म्हणजेच लॉट. बघा, सिन्स आय स्टार्टेड धिस वर्क आय हॅव लर्न लॉट. हे काम सुरू केल्यापासून म्हणजेच याचा अर्थ काय की जेव्हापासून मी हे काम सुरू केलं तेव्हापासून मी खूप काही शिकलो आहे. नंतर नेक्स्ट बघा, तो इथे आल्यापासून सर्व काही बदलले आहे. आता इथे सुद्धा शब्द आल्यापासून म्हणजे सिन्स असा अर्थ इथे आहे म्हणून आपण इथे काय घेणार आहोत, सिन्स ही केम हिअर. इथे आल्यापासून सर्व काही बदलले आहे. सर्व काही म्हणजेच एव्हरीथिंग. एव्हरीथिंग हॅज चेंज्ड. बदललेले आहे म्हणून असं आपण इथे घेतलेलं आहे हॅज चेंज्ड. हे लक्षात ठेवायचं. सिन्स ही केम हिअर. तो इथे आल्यापासून
किंवा जेव्हापासून तो इथे आला असा अर्थ इथे आहे. म्हणून मी जेव्हा स्टार्टिंगला तुम्हाला सांगितलं तेव्हा जेव्हापासून असं घेतलेलं आहे, म्हणूनच आपण इथे त्या अर्थाने सिन्स वापरलेला आहे. सिन्सचा अर्थ होतो पासून. सिन्स ही केम हिअर एव्हरीथिंग हॅज चेंज. तो इथे आल्यापासून सर्व काही बदललेले आहे. नेक्स्ट सेंटेन्स बघा. मी हा कोर्स केल्यापासून माझे इंग्रजी सुधारले आहे. म्हणजेच काय? मी हा कोर्स केल्यापासून म्हणजेच काय की जेव्हापासून मी हा कोर्स केला माझे इंग्रजी सुधारले आहे असा अर्थ इथे आहे. म्हणजेच पासून, केल्यापासून. तर हे जे वाक्य आहे मराठीतलं ते इंग्रजीमध्ये पासून यासाठी तुम्ही कोणता इंग्रजी शब्द इथे यूज कराल तो वापरून हे जे वाक्य आहे ते इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करायचे आहे आणि याचे ट्रान्सलेशन मग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायचे आहे. तिथे मी तुमचे ते ट्रान्सलेशन चेक करणार आहे. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जेव्हा जेव्हा मराठी वाक्यांमध्ये आत्तापासून, तेव्हापासून, जेव्हापासून किंवा कुठूनही अशा प्रकारचे शब्द जेव्हा वापरत असतो, आता तेच शब्द जर आपल्याला इंग्रजीत वापरायचे असले तर मग ते कोणते शब्द आहेत आणि ते एखाद्या वाक्यामध्ये कसे वापरायचे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेतले. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. थँक्यू.